रॅपिड फायर राऊंड ऑन बीबी मराठी सीझन 6. राकेश बापट, फुगलेली सासू. हा तेच वाटतंय मला. सागर करांडे. काय छाप. अरे असं नाही बोलू शकत तू. थोडा भवरा ना ह्या टीम मध्ये ना टोळीमध्ये, असंच मध्ये कुठेतरी असतो त्याच बरं फिरतोय. अनुश्री कशी वाटते तुला? चोर आहे, चोर आहे, चोर. रुचिता. नळावरची भांडणारी बाई, ते मला पाणी. विशाल, विशाल असं बोलतात ना, एक काइंड ऑफ चुगलीकर वाटतं ह्या टीम मध्ये जाऊन तिकडे, तिकडचं इकडे, पण तो त्याच्या टोळीला येऊन प्रोटेक्टिव्ह आहे. प्रभू चहा द्या ना मला. त्याचा मला गेम एकदम सिंपती गेम वाटतो, म्हणजे सगळं सांगत असतो ना तो, सिंपती गेम करतो असं वाटतं मला. आयुष्य काय म्हणणं आहे भाई, त्याची मेडिकल इमर्जन्सी संपतच नाही. कधीपासून तो मेडिकल लिव्ह वर आहे, नुसता झोपतोय गेम मध्येच पूर्ण. तो भाई एक तर संचालक बनेल ना, तर आपलं बाहेर असेल गेमचा, पण तो गेम मध्ये नसणार कधी. ते तर आहेच. दीपाली मॅडम रडते, ती खूप रडते प्रत्येक टास्क नंतर पण, कुठल्या गोष्टीवरून पण. आवाज वाढवला समोरच्यानी तरी पण, स्वतः वाढवला तरी पण. तन्वी बोलते, किती बोलते, पण आता थोडंफार कंट्रोल करते. बट ठीक आहे, असं आहे. तुला काय वाटतं ती गेम खेळते की नाही खेळते? खेळते, स्ट्रॅटेजिक आहे ती. रोशन दादा तो मला इनोसेंट आणि मातीतला माणूस वाटतो, म्हणजे असं काय मनात कपटी किंवा असं काय गेम, असं स्ट्रॅटेजी वगैरे नाही वाटत. म्हणजे जे आहे ते आहे समोर. करण सोनावणे वहिनींचा गेम दिसत नाही, ते अजून प्लॅन करतायत आणि ते प्लॅनच करत राहतात. कधीपासून प्लॅन करतायत कळत नाहीये, पण नाही खेळते सोनावणे, मी डिबेट करेल आधीच सांगते. बाबा कळवा. प्राजक्ता, प्राजक्ता तर शॅडो प्लेअर वाटते, म्हणजे लाईक जे करण बोलतो तेच ती अग्री करते. सचिन दादा मला दिसतच नाहीत आता, थोडे थोडे दिसायला लागलेत, पण तरी पण अजून शॅडो मध्येच वाटतात, मला माहित नाही. दिव्या, कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक आहे, मला याच्यावर काही बोलायचं नाही. त्याचा पॉलिटिकल अजेंडा बनायला 2 मिनिटांना लागला. नो कमेंट्स. नो कमेंट. तुम्हाला काय वाटतं कमेंट करा, पण त्याच्यासाठी कमेंट नक्की सांगा आम्हाला.